हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण बोलणार आहे इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं जे वॉर चालू आहे आणि त्याचा संपूर्ण जगावरती जो प्रभाव चालू आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे. आता युद्ध त्याच्या अंतिम क्षणात येऊन पोहोचलेलं आहे. अमेरिका बॅकफूटवर गेलेला आहे, इस्रायल कोमामध्ये आहे आणि इराण जो आहे तो कॉन्फिडन्स मोडमध्ये आहे. तर आज आपण हेच पाहणार आहे की नेमकी ही परिस्थिती का आली. ज्या अमेरिकेला असं वाटत होतं की इराणला आपण लगेच संपून टाकू. अमेरिका तर महाशक्ती आहे, इस्रायलकडे टेक्नॉलॉजी आहे. इस्रायल एकटा इराणला हरवू शकत नव्हता, म्हणून त्याने अमेरिकेला युद्धामध्ये ओढलं. त्यासाठी त्याने एप्स्टीन नावाचा जो फाईल आहे त्या ओपन केल्या. डोनाल्ड ट्रम्पला ब्लॅकमेल केलं, भारताला तटस्थ ठेवलं कारण भारतही त्याच्यामध्ये होता. आणि एवढं करूनही इराण जो आहे त्याने शरणागती पत्करली नाही. तर आज आपण या संदर्भात इथे बोलणार आहे. इंटरनॅशनल रिलेशनसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. एक गोष्ट कधी लक्षात ठेवायची की तुम्ही कोणासोबतही लढू शकता, पण तुम्ही त्या देशाच्या जॉग्रफीशी नाही लढू शकत, तुम्ही निसर्गाशी नाही लढू शकत. अमेरिकेने हीच चूक केली. अमेरिकेनं आपल्या इतिहासामध्ये, आपल्या गिरेबांमध्ये वाकून पाहायला पाहिजे होतं की अमेरिकेने ही चूक व्हिएतनाममध्ये केली होती. अमेरिकाने व्हिएतनामला हरवण्याचा प्रयत्न केला, व्हिएतनाम हरला नाही. अफगाणिस्तानमध्ये जी चूक केली अमेरिकेने, तिने ती पुन्हा करायला नको होती. तो तर इराण आहे. तुम्ही व्हिएतनामला हरवू शकले नाही, तुम्ही अफगाणिस्तानमध्ये काहीच करू शकले नाही, तुम्ही इराणला काय करणार आहे. तुम्ही इराणच्या जॉग्रफीसोबत लढत आहे, त्याला हरवू नाही शकत तुम्ही जॉग्रफीला. महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राचे आणि मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले. दगाबाजीने ते पकडले गेले, औरंगजेबाने त्यांचा क्रूर अंत केला. पण फायदा काय झाला? पुढचे 26 वर्ष महाराष्ट्र औरंगजेबाशी लढला, मराठा साम्राज्य लढलं. कारण औरंगजेब हा आता राजाशी नाही तर त्या भागातल्या लोकांशी लढत होता. तुम्ही जेव्हा जनतेशी लढायला लागता, तुम्ही जनतेशी नाही जिंकू शकत, तुम्ही तिथल्या जॉग्रफीशी नाही जिंकू शकत. औरंगजेबाची इतकी वाईट अवस्था झाली की शेवटी तो वाहून जात होता, पण वाचला. त्याला कोणीतरी जर माणूस असता सांगणारा की अरे तू दख्खनच्या जॉग्रफीशी कसा लढणार आहे, सह्याद्रीशी कसा लढणार आहे तू. औरंगजेबाने जी चूक केली, शेवटी त्याचा अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये मृत्यू झाला. अमेरिकेने सुद्धा तीच चूक केली. तुम्ही इराणसोबत लढू शकता, पण तिथल्या लोकांसोबत नाही लढू शकत, तिथल्या जॉग्रफीशी नाही लढू शकत. अमेरिकेने शीर्ष नेतृत्व ठेवलंच नाही, त्यांना मारून टाकलं. मग तुम्ही चर्चा कोणासोबत कराल? आता अमेरिकेची सध्याची परिस्थिती अशी आहे की अमेरिका बॅकफूटवर आहे. अमेरिका टर्म्स अँड कंडिशन ठेवतो आहे इराणसमोर. ह्या टर्म्स अँड कंडिशन नाही आहे, तर हे युद्ध थांबवण्यासाठीची याचिका आहे. आणि तो इराण आहे. इराण काय म्हणतो? इराण म्हणतो की नाही, युद्ध आम्ही आमच्या कंडिशनवर थांबवू, तुमच्या कंडिशनवर नाही थांबवणार. विद्यार्थी मित्रांनो, अमेरिका हा युद्धामध्ये आपोआप आलेला नाही आहे. इस्रायलने त्याला ब्लॅकमेल करून आणलेला आहे. त्यासाठी त्याने एप्स्टीन फाईल ओपन केल्या. एप्स्टीन हा मोसादचा एजंट होता आणि भारत हा इराणचा मित्र आहे, त्याला माहीत होतं. म्हणून त्याने भारताच्या ज्या संदर्भातल्या ज्या फाईल्स आहेत त्याही ओपन केल्या. आणि त्याला वाटलं इस्रायलला की आपण इराणला असंच संपवून टाकू. इराण आहे तो, तुम्ही जॉग्रफीशी नाही लढू शकत, कधी लक्षात ठेवायचं. शेवटी आज इस्रायल कोमात आहे. इस्रायलचं शीर्ष नेतृत्व मारून टाकलं, इराणचं शीर्ष नेतृत्व मारून टाकलं इस्रायलने, तरी पण तो लढत आहे. आता ह्याच गोष्टी आपण बघणार आहे की अमेरिका बॅकफूटवर कसा गेला आहे. डोनाल्ड ट्रम्प जो आहे याने इराणचे जे सर्वोच्च नेते आहे त्यांच्यासमोर कुठल्या टर्म्स अँड कंडिशन ठेवलेल्या आहे आणि इराणने डोनाल्ड ट्रम्पच्या समोर कुठल्या टर्म्स अँड कंडिशन ठेवलेल्या आहे. हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. चला बघूया. हे पाहण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जर तुम्ही 2027च्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असाल तर स्वराज नावाची बॅच तुमच्यासाठी आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असाल तरी तुम्ही MPSCची तयारी करू शकता. तुमच्या वेळेवर नाही करू म्हणजे आमच्या वेळेवर नाही करू शकला, म्हणजे आमचा क्लास ज्या टाईमला आहे त्या टाईमला तुम्ही नाही करू शकला, तर तुम्ही तुमच्या वेळेवर क्लास करू शकता. तुमचा एकही क्लास मिस होणार नाही. 18 बुक्स तुम्हाला घरपोच मिळतील. तुम्हाला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्ही परीक्षांचं डिटेलमध्ये गायडन्स आम्ही प्रोव्हाइड करू. प्रत्येक विषयाला एक टीचर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. जर या आत्ता जस्ट ही बॅच सुरू झालेली आहे. जर तुम्हाला या बॅचला एनरोल करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करा आणि 2027ची जी MPSCची परीक्षा आहे ती नक्की पास करा. ओके, चला. त्यानंतर एक नवीन बॅच आम्ही सुरू केलेली आहे कंबाईनची. येणारी जी 2026ची कंबाईनची बॅच आहे आपली, त्यासाठी पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांसाठी बॅच सुरू केलेली आहे. जर कंबाईन परीक्षेमधून अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहत असाल याला नक्की जॉईन करा. ओके, चला बघूया पुढे. एक मिनिट पहा, लक्ष द्या. आता ट्रम्प इराण प्रस्तावित करार जो आहे तो नेमका काय आहे तर बघा, अटी, प्रस्ताव आणि प्रादेशिक शांततेची रूपरेषा
मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊ की इराणची जॉग्राफी काय आहे. हे पहिले समजणं गरजेचं आहे. इराणकडे जगातला हुकमी एक काय, कोणती, होर्मुझची खाडी. हे बघा, हे जे अरुंद रेषा तुम्हाला दिसत आहे याचं अंतर आहे 30 मैल. आणि हा जो संपूर्ण एरिया आहे याच्यावर कोणाचं कंट्रोल आहे, इराणचं. म्हणजे बघा, इकडे सगळे आखाती देश आहे. जर संपूर्ण जगाला जे 20% ऑइल आणि गॅसेसचा जो पुरवठा होतो तो इथून होतो. ठीक आहे. मग इथे जेवढे देश आहे, सौदी अरेबिया, ओमान, इराण, कतार, हे जे सगळे देश आहे, हे सगळ्या देश इथूनच संपूर्ण जगाला ऑइल आणि गॅसचा पुरवठा करतात. मग ही जी गोष्ट आहे ही कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे, इराणच्या. इराण इथून जहाजं जाऊ देत नाही. इराण फक्त रशिया आणि चायनाची जहाजं जाऊ देत आहे आणि त्याने काल सांगितलं की आम्ही श्रीलंकेची जाऊ देऊ. भारताला सुद्धा 10 वेळा इराणकडे याचना करावी लागली की तुम्ही सोडा. ती मी तुम्हाला नंतर सांगतो. त्यामुळे संपूर्ण देशाची जी इकॉनॉमी आहे ती इकॉनॉमी आता संकटामध्ये आलेली आहे. भारताचं शेअर मार्केट किती पडलं तुम्ही बघितलं असेल. अमेरिकेने इराणसोबत ही जी जॉग्राफी आहे याचा अभ्यास करायला पाहिजे होता. ठीक आहे. इराणने आपला हुकमी एक्का टाकला आणि संपूर्ण जग आता दहशतीमध्ये आहे. मग आता बघा, ही इराणची समुद्रधुनी अत्यंत खोल असून सागरी धोक्यांपासून मुक्त आहे. ठीक आहे. मग आता पुढे अतिविशाल कच्चे तेलवाहू जहाजं जी आहे ही जहाजं संपूर्ण समुद्रधुनी सुरक्षितपणे प्रवास करू शकतात, पण इराणनं जर ठरवलं तरच. पुढे ओमानच्या दिदिमार बेटाच्या दक्षिणेला 650 फुटाहून अधिक आणि शांततेच्या काळात ओमान सरकारकडून केवळ लहान जहाजांना परवानगी आणि 1979 पूर्वीचा मुख्य जहाज मार्ग आहे हा वाला. ओके. आणि ही आहे इराणची होर्मुझची समुद्रधुनी. ठीक आहे. आता बघा, लक्ष द्या की इराणकडे जसं जसं आपण जातो इकडे तशी तशी याची खोली कमी होत जाते. त्यामुळे इकडे मोठी मोठी जी जहाजं आहे ती येऊ शकत नाही. बरोबर. आणि इराणनं जर ठरवलं तरच ही इथून वाहतूक होऊ शकते आणि जर इराणने ठरवलं तर इथून वाहतूक होऊ शकत नाही. तर इराणनं बरोबर इथे जगाच्या इकॉनॉमीचं जे नाक आहे ते दाबलं आहे आणि त्यामुळे अमेरिकेनं तोंड उघडलं. आता अमेरिकेनं तोंड उघडलं म्हणून इराणसमोर काही महत्त्वाच्या टर्म्स अँड कंडिशन ठेवल्या. त्या कोणत्या आहे चला बघूया. करारावर सविस्तर चर्चा करण्यासाठी 1 महिन्याचा युद्धविराम सीज फायर अमेरिकेने केलेला आहे. जो अमेरिका असं म्हणत होता की आम्ही इराणला उद्ध्वस्त करून टाकू, ठीक आहे, बेचिराग करून टाकू, इराणच्या पूर्ण पुढच्या पिढ्या लक्षात ठेवेल. ट्रम्पची जी दादागिरी होती ती पूर्ण थंडी झाली. 1 महिन्याचा युद्धविराम जाहीर करण्यात आलेला आहे. आता हा 1 महिना वाटाघाटीसाठी ठेवणार आहे, कारण युद्ध झालं तर ते अमेरिकेला सुद्धा परवडणार नाही आहे. आणि इराण तर म्हणत आहे की हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको लेकर भी डुबेंगे, असा विषय आहे. बरोबर. बघा, मग आता याच्यामध्ये काय काय 3 मुख्य अटी आहे. पहिली, इराणचा जो अणु कार्यक्रम आहे, म्हणजे अमेरिकेने इराणच्या समोर ही अट ठेवलेली आहे. काय की अणु कार्यक्रम जो आहे, अण्वस्त्र क्षमता नष्ट करणे आणि अण्वस्त्र जे आहे म्हणजे युरेनियम जे आहे त्याचं समृद्धीकरण थांबवणे. म्हणजे इराणने स्वतःची अण्वस्त्र बनवायची नाही. प्रादेशिक शांतता निर्माण करा. होर्मुझची जी समुद्रधुनी आहे ती खुली करा आणि लष्करी मर्यादा, लांब पल्ल्यावरची जी क्षेपणास्त्र आहे तर ती तुम्ही कमी करा. हे सांगणारा अमेरिका कोण आहे? अमेरिका ह्या जगाचा दादा आहे. इराण म्हणते की तुम्ही दादा असो का कोणी असो, आम्हाला काही देणघेण नाही आहे. तुम्ही आमच्यासमोर टर्म्स अँड कंडिशन ठेवताय, त्या मान्य करायची की नाही करायच्या ते आम्ही ठरवू. हे सगळं का करतोय? कारण इस्रायल अमेरिकेच्या जवळचा मित्र आहे. इस्रायलला मिडल ईस्टमध्ये पूर्ण स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं आहे. हे वर्चस्व निर्माण होण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा इराण आहे आणि म्हणून त्याने अमेरिकेला युद्धात ओढलेला आहे. एक नाही मारू शकत तर दोघं मिळून मारू. इराण म्हणते की तुम्ही 4 जण आले तरी तुम्ही आमच्या जॉग्राफीशी लढू शकणार नाही, आम्ही तुम्हाला ठोकून काढू. अण्वस्त्र आहे बरं का इस्रायलकडे आणि अमेरिकेकडे, तरी काही होऊ शकत नाही. कारण एकदा का ही युद्ध अण्वस्त्रावर गेलं की रशिया तिकडून अण्वस्त्र देऊन टाकेल इराणला, खतम काम. ओके. तर ह्या 3 मुख्य अटी आहे. पुढचं, इराण जो आहे या इराणचा उच्च समृद्ध युरेनियमचा संपूर्ण साठा जो आहे तो आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेकडे सोपवा. इराण सोपवणार आहे. मग अमेरिकेलाही म्हणायला पाहिजे की अमेरिका तुमचा जो न्यूक्लिअर बॉम्ब आहे सगळे, ती ही जी ऑर्गनायझेशन आहे IAEA हिच्याकडे सोपवणार अमेरिका. जर अमेरिका ते नाही करू शकणार तर इराणला कशाला करायला गरज पडतात? काही गरज नाही आहे. दुसरं, प्रमुख अणुप्रकल्प कोणते कोणते आहे इराणचे? 1, 2, 3. आणि इथे IAEA ही नावाची जी ऑर्गनायझेशन आहे तिला पूर्ण प्रवेश देणे हे अमेरिकेचं म्हणणं आहे. कारण ही अमेरिकेच्या हातामध्ये आहे. अणुप्रकल्प बंद करा असं अमेरिका इराणला म्हणत आहे.
दुसरी अट प्रादेशिक शांतता आणि व्यापार. प्रादेशिक शांतता निर्माण करा. होर्मुझची समुद्रधुनी जी आहे हे बघा, ही इथून जाते अशी, तर ही पूर्णपणे खुली करा. त्यानंतर तिसरं, लष्करी आणि क्षेपणास्त्र मर्यादा. क्षेपणास्त्रांच्या जे पल्ले आहे म्हणजे लॉंग रेंज आहे, ही लॉंग रेंजची जी क्षेपणास्त्र आहे ते तुम्ही डेव्हलप करू नका. आणि अमेरिकेकडे 10,000 किलोमीटर मारणारी क्षेपणास्त्र आहे, त्याचं काय? भविष्यात क्षेपणास्त्रांचा वापर केवळ स्वसंरक्षणासाठी करायचा, ही अट अमेरिकेने ठेवलेली आहे. तर आम्ही युद्ध थांबवू. इराणवरील सर्व आर्थिक निर्बंध पूर्णपणे आम्ही उठवतो. जर तुम्ही आमच्या आधीच्या 3 अटी मान्य केल्या तर आम्ही पूर्णपणे आर्थिक निर्बंध उठवतो. अमेरिका आणि इस्रायलने पूर्ण प्लॅन केला. इराणची जी करन्सी आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली. इराणला इकॉनॉमिकली पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं. आता जो माणूस उद्ध्वस्त झालाच आहे तो म्हणून मी पुन्हा उद्ध्वस्त होतो, पण तुम्हाला मारतो, तुम्हाला नाही सोडणार. तर अमेरिका म्हणते की आम्ही तुमच्यावरचे आर्थिक निर्बंध जे आहे ते काढून टाकतो आणि तुमची इकॉनॉमी जी आहे ती इकॉनॉमी आता जागतिक इकॉनॉमी होऊ शकते, पण आम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही आमच्या अटी मान्य करा. आता अमेरिकेचा प्रस्ताव, नागरी ऊर्जेला पाठिंबा. आम्ही तुमच्या देशामध्ये जे प्लांट आहे आम्ही त्याला सपोर्ट करतो, ठीक आहे. इराणचा जो नागरी अणु कार्यक्रम आहे त्याला आम्ही पाठिंबा देतो. पुढं तुलनात्मक सारांश बघा. इराणची जबाबदारी काय आहे? अण्वस्त्र कार्यक्रम आणि समृद्धीकरण बंद करा. अण्वस्त्र तयार करायची नाही. ओके. होर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवा. क्षेपणास्त्रांच्या वापरावर मर्यादा ठेवा. त्या बदल्यात आम्ही काय देऊ की बुशेहर नावाचा जो प्लांट आहे त्याच्यासोबत तुमच्या देशामध्ये अणुऊर्जा, जी ऊर्जेसाठी गरज महत्वाची आहे, ऊर्जेची गरज भागवणार आहे, त्याला पाठिंबा देऊ. सर्व आर्थिक निर्बंध पूर्णपणे उठवू, ठीक आहे. आणि तुमच्यावरती जे आम्ही निर्बंध लावले आहे ते सगळे निर्बंध आम्ही हटवू, असं अमेरिका इराणला म्हणते, ठीक आहे. मग आता बघा कराराचा अर्थ काय आहे. कराराचा अर्थ असा आहे की संपूर्ण लष्करी आणि अण्वस्त्र निर्बंध जे आहे ते अमेरिका लादणार. त्या बदल्यात संपूर्ण आर्थिक आणि नागरी ऊर्जा जी आहे ती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार, ठीक आहे. आता इराणचं म्हणणं काय आहे याच्यासमोर? इराणचं म्हणणं काय आहे बघा. 6 प्रमुख अटी ज्या आहेत त्या इराणने टाकलेल्या आहे. मग त्या कोणत्या आहे बघा. इराणच्या या 6 मागण्या केवळ स्वतंत्र अटी नसून पश्चिम आशियातील सत्तेचं संतुलन बदलण्याची आणि अमेरिकेचा प्रभाव संपवून स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याची एक व्यापक संधी आहे. अमेरिकेला अच्छे देश घाबरतात. इराणसारखा देश घाबरला का हो? नाही. इराण जगातली सगळ्यात प्राचीन सभ्यता आहे. त्या सभ्यतेने त्यांना शिकवलेलं आहे की कोणासमोर झुकायचं नाही. इराण अमेरिकेसमोर झुकला नाही. आपण अमेरिकेच्या घरी जाऊन पाणी भरण्याची जी वृत्ती आहे त्यामुळे इराणसारखा जो जुना मित्र आहे तो आपण गमावला. आज भारत देशामध्ये जे तेलाचं जे संकट आहे ते निर्माण होण्याची परिस्थिती आता समोर येत आहे. आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की कोरोनासारखी परिस्थिती येऊ शकते, तुम्ही तयार राहा. का बरं? तुम्हाला या युद्धामध्ये केवळ तुम्ही तटस्थ जरी राहिले असते तरी इराण आपल्यासोबत आधीसारखा मित्र बनून राहिला असता. पण जी अमेरिकेच्या घरी जाऊन पाणी भरण्याची जी सवय आहे भारताची, त्यामुळे भारताला ह्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेसोबतची जी मैत्री आहे त्याच्यामुळे रशिया सुद्धा आपला जो जुना मित्र आहे, जो ट्रस्टेड आणि टेस्टेड मित्र आहे, तो सुद्धा नाराज झालेला आहे. भारताची फॉरेन पॉलिसी मात्र गडबडल्यासारखी वाटत आहे. बरोबर, भारताला काहीच करायची गरज नव्हती. भारत न्यूट्रल जरी राहिला असता आणि ज्या गोष्टी झाल्या त्याच्या आधीच जी मॉरल लिडरशिप आपण करत होतो तसं जरी आपण केलं असतं की हे चुकीचं आहे एवढं जरी बोललो असतो तरी आपलं काम झालं असतं. इराणने काय 6 अटी टाकल्या बघा. पहिलं, सार्वभौमत्वाचा नवा आराखडा. इराणच्या 6 मागण्या केवळ स्वतंत्र अटी नसून या मिडल ईस्टमध्ये पूर्णपणे इराणचा प्रभाव निर्माण करणाऱ्या आहेत. चला बघूया काय काय विषय आहे. पहिलं, ही आहे होर्मुझची समुद्रधुनी. जगाच्या अर्थव्यवस्थेचं नाक आहे, ठीक आहे. जगातल्या सगळ्या देशांचे इंडिकेटर लागलेले आहे बघा. पहिलं, आमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये म्हणजे मिडल ईस्टमध्ये अमेरिकेचे जेवढे लष्करी तळ आहेत ते सगळे तुम्ही काढून टाका, नाहीतर आम्ही सोडणार नाही. तुम्ही बघितलं असेल इराणने अमेरिकेवर हल्ला नाही केला पण त्याच्या लष्करी तळावर हल्ला केला. अमेरिका वाचवू नाही शकली. अमेरिकेने जगात अनेक ठिकाणी आपले तळ तयार केलेले आहे आणि संपूर्ण जगावर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करते. हे तुम्ही पहिले बंद करा म्हणे. इराणला पश्चिम आशियातून अमेरिकेचा प्रभाव पूर्णपणे संपवायचा आहे. कुठे कुठे तळ आहे? कतार, बहरीन, कुवेत मध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहे, ठीक आहे. आणि हे आमच्यासाठी धोका आहे. हे तुम्ही कायमचे बंद करा. अमेरिका करणार का? नाही करणार. जर तुम्हाला जगावर राज्य निर्माण करायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. अमेरिका करणार नाही. पुढचं, दुसरं, सुरक्षिततेची निरपेक्ष हमी द्या. अमेरिकेकडनं लेखी किंवा अधिकृत आश्वासन पाहिजे.
भविष्यात इराणच्या जमिनीवर किंवा त्यांच्या नेत्यावर कोणतेही लष्करी हल्ले होणार नाही याची कायदेशीर हमी लिहून पाहिजे. अमेरिका भरोसाचा देश नाही आहे. तो तुमच्यासोबत मैत्री याच्यासाठी करेल की तुमचं शोषण करण्यासाठी करेल. अमेरिकेचा काही भरोसा नाही आहे. म्हणून इराण म्हणते की आम्हाला लेखी आश्वासन पाहिजे. तिसरं, प्रादेशिक मित्र राष्ट्रांचे संरक्षण. हिजबुल्ला हा लेबनॉनमधील एक गट आहे. त्याला दहशतवादी गट म्हटलं जातं. इराणच्या जवळचा मित्र आहे. अमेरिकेने इस्रायलला हे हल्ले थांबवण्यास भाग पाडावे ही इराणची अट आहे. इस्रायल जो आहे तो हिजबुल्ला नावाची जी संघटना आहे त्याच्यावरती वारंवार हल्ले करतं. कुठे आहे? लेबनॉनमध्ये. ठीक आहे, लेबनॉन इथे आहे, याच्या खाली इस्रायल आहे, इथे सिरिया आहे, इथे इराक आहे, इथे इराण आहे. तर इस्रायल हा लेबनॉनवर जे हल्ले करते ते थांबवले पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची अट आहे. पुढची, संपूर्ण आर्थिक मुक्ती आम्हाला पाहिजे. अमेरिकेने म्हटलंच आहे ना, अण्वस्त्र कार्यक्रमाच्या नावाखाली लादलेले सर्व आर्थिक निर्बंध तुम्ही उठवा. निर्बंधामुळे इराणला तेल विकणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार करणे कठीण झाले आहे. हे निर्बंध तुम्ही जोपर्यंत हटवणार नाही तोपर्यंत आम्ही तडजोड करणार नाही. पुढे पाहू. दंडात्मक आर्थिक भरपाई, युद्धाच्या आणि निर्बंधाच्या नुकसानीची भरपाई. म्हणजे या युद्धामध्ये आमचं जेवढं नुकसान झालेलं आहे तुम्हाला भरून द्यावं लागेल. ट्रम्प भरून देणार आहे का? अजिबात नाही भरून देणार. गेल्या अनेक वर्षात अमेरिकेच्या कारवायांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेचं अब्जावधी डॉलरचं नुकसान झालं आहे. इराणला याची रोख रक्कम किंवा इतर दुसऱ्या स्वरूपामध्ये आम्हाला भरपाई पाहिजे. ही जी अट आहे, ही अट काय सांगताय माहिती आहे तुम्हाला? इराणचा हा प्लस पॉईंट आहे. इराण पुढे खेळत आहे आणि अमेरिका बॅकफूटवर आहे. जर अमेरिकेने इराणची ही जर अट मान्य केली तर समजून जायचं की अमेरिकेचा पराजय झाला. कारण युद्धाची नुकसान भरपाई तोच देश मागतो जो विजयी होतो. हा इतिहास आहे. इतिहासामध्ये अशाच गोष्टी होत होत्या. तर इराणने नुकसान भरपाई मागितली आहे अमेरिकेला. अमेरिका कितीही काही करेल इराणला संपवू शकत नाही. इम्पॉसिबल आहे. तुम्ही जॉग्रफीसोबत तुम्ही लढू शकत नाही. आणि एकटा इस्रायल इराणला संपवू शकत नाही. त्याच्यात दम नाही तेवढा. इराणला कमजोर समजण्याची जी चूक आहे ती अमेरिकेने केली. आपल्या देशामध्ये एक मन आहे, कभी अपने दुश्मन को कमजोर नहीं समझना चाहिए. क्योंकि म्हणजे ही मन शब्दशः घेऊ नका. आपल्याकडे ती मन आहे म्हणून सांगतो की कुत्ता भी अपने गली में शेर होता है. याचा अर्थ असा आहे की कितीही कमजोर माणूस राहिला तरी तो त्याचा जर एरिया असेल तर तो शेरच असतो. अमेरिका कितीही पॉवरफुल असू द्या, तो मिडल ईस्टमध्ये आला, त्यानं सगळ्यात मोठं नुकसान केलं आणि इमेज डाऊन झाली जगात, ती गोष्ट वेगळी. आणि बरं झालं इराणसोबत भिडला अमेरिका. अमेरिकेची चांगलीच जिरली. आता तो दादागिरी करणार नाही, कोणाला वेठीस धरणार नाही, कोणाच्या देशात जाऊन त्यांना तिथल्या राष्ट्राध्यक्षाला उचलणार नाही. ओके. पुढं, संरक्षण स्वायत्तता. क्षेपणास्त्र कार्यक्रमावर कोणतेही निर्बंध नसावे. अमेरिका काय म्हणते? निर्बंध असावे. इराण काय म्हणते? आम्ही नाही करणार. अमेरिका इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर बंदी घालण्याचा प्रयत्न करते. मात्र इराणच्या मते हे त्यांच्या स्वसंरक्षणाचं साधन आहे आणि त्यावर कोणाचंही नियंत्रण नसावं. त्याच्यामुळे मला वाटत नाही, पण काही ना काही याच्यावर तोडगा निघेल. कारण अमेरिकेसमोर दुसरा ऑप्शन नाही आहे. अमेरिकेच्या लक्षात आलं की आपण इराणला हरवू शकत नाही आणि त्याच्यामध्ये त्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. इस्रायलच्या मागे लागून आपण आपलं स्वतःचं पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. इस्रायल मिडल ईस्टमधला गुंडा आहे. बघा, इराणचा इतिहास बघा आणि इस्रायलचा इतिहास बघा. इराणने आजपर्यंत स्वतःहून कोणत्याही देशावर आक्रमण केलं नाही, कधीही युद्धखोरीची भाषा केली नाही, स्वतःहून कोणाला डिवसलं नाही. पण इस्रायल स्वतःहून डिवसतो, स्वतःहून आक्रमण करतो. अमेरिकाही तेच करतो. रशियाचा इतिहास, रशियाने कधीच कोणावर आक्रमण केलं नाही, स्वतःहून कोणाला डिवसलं नाही. अशा शांतताप्रिय देशाला हे जे युद्ध सुरू झालं हे इराणने सुरू केलं आहे का? नाही. ज्याप्रमाणे अमेरिकेला स्वतःची लष्करी सुरक्षा करण्याचा अधिकार आहे, इराणला नाही आहे का? जगातल्या प्रत्येक देशाला आहे. नायजेरियाला आहे, युगांडाला आहे, भारताला आहे, सगळ्यांना आहे. मग जर अमेरिका जगाला हे सांगत असेल किंवा इराणला हे सांगत असेल की तुम्ही हे बंद करा, तर पहिले अमेरिकेने बंद केलं पाहिजे. अमेरिकेने बॅलिस्टिक मिसाईल बंद केले पाहिजे. अमेरिकेने सगळे अणुबॉम्ब नष्ट केले पाहिजे. इस्रायलनं स्वतःचे अणुबॉम्ब नष्ट केले पाहिजे. तेव्हा ते इराणला असं सांगू शकतात. पण तुम्ही इराणला सांगता आणि स्वतः नाही करत आहे, म्हणजे हे चुकीची गोष्ट नाही आहे का? आहे. अमेरिकन तळ बंद करणे, हल्ले न होण्याची हमी देणे, ठीक आहे, आणि क्षेपणास्त्र स्वातंत्र्य देणे. इराण म्हणतो की आम्हाला ह्या गोष्टी पाहिजे, आम्हाला आर्थिक पुनर्बांधणी करायची आहे, नुकसान भरपाई पाहिजे, प्रादेशिक प्रभाव जो आहे अमेरिकेचा तो कमी झाला पाहिजे.
आता इथून बघू. आता बघा, डोनाल्ड ट्रम्पने काय म्हटलं होतं की तुम्ही आम्हाला 5 दिवसामध्ये हे सगळ्या अटी मान्य करा, नाही तर आम्ही तुम्हाला हल्ले करू. आणि 24 तासामध्येच ट्रम्प बदलला. त्याच्यामुळे हे एक गोष्ट मात्र इथे कन्फर्म झालेली आहे की अमेरिका युद्ध थांबवण्याच्या तयारीमध्ये आहे. अमेरिकेसारखा पॉवरफुल देश युद्ध थांबवण्याच्या तयारीमध्ये आहे. याचा अर्थ अमेरिकेचा हा पराजय आहे. इथून पुढच्या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये हे लिहिलं जाईल की अमेरिका आणि इस्रायल एकत्र आले, त्याने इराणला संपवण्याचा प्रयत्न केला पण संपवू शकले नाही. इराण पुन्हा उभा होईल, 100% उभा होईल. पण मात्र ह्या युद्धाने संपूर्ण जगाला एक संदेश मिळाला आहे की तुम्ही त्या देशामध्ये जाऊन तुम्ही त्याला संपवू नाही शकत. आणि इराण हा जितका समजला गेला त्याच्यापेक्षा जास्त मजबूत निघाला. इस्रायलची आयरन डोम पूर्णपणे अपयशी झालं. रशियाची जी अमेरिकेची जी अँटीबॅलिस्टिक क्षेपणास्त्र जी मिसाईल सिस्टम आहे ती पूर्णपणे डेड झाली. इराणने उडवून टाकली तिला. 7,000 कोटीचं रडार उडवून टाकलं. त्यामुळे हे जे युद्ध आहे ते अमेरिकेला परवडणारं नाही आहे आणि म्हणून अमेरिका आता बॅकफूटवर आलेली आहे. म्हणून इराणच्या समोर युद्ध थांबवण्याची भाषा करताय, पण आता जगासमोर एवढा मोठा पॉवरफुल देश कसं बोलणार? तर म्हणून ते म्हणताय की आम्हाला युद्ध थांबवायचं आहे पण आमच्या अटी मान्य करा. इराण म्हणते की तुम्ही ते आमच्या कंडिशनवर मान्य करा तर थांबवू, नाही तर नाही. आम्ही तसं संपलेलो आहे, पुन्हा संपू, त्यात काय फरक पडतो, पण तुम्हाला संपू. आणि अमेरिका स्वतः हा कधीही करणार नाही, कारण अमेरिकेला जगात पॉवर बनून राहायचं आहे. त्याच्यासमोर चायना आहे, भारत आहे. ठीक आहे, चायना आता अमेरिकेच्या पुढे निघून गेलेला आहे आणि अमेरिकेला हे युद्ध परवडणार नाही आहे. जर हे युद्ध काही दिवस असं सुरू राहिलं तर जगाची जी इकॉनॉमी आहे ती प्रचंड धोक्यात येईल. अमेरिकेची इकॉनॉमी धोक्यात येईल आणि अमेरिकेमधूनच डोनाल्ड ट्रम्पला विरोध सुरू होईल. विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढचं जे आहे इतिहास, म्हणजे इथून पुढची ज्या गोष्टी आहेत ते पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. तर बघूया इथून पुढे काय होतं. जर काही झालं तर मी नक्की नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर नक्की येईन. पण आजचं जे लेक्चर आहे ते तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या युद्धाबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपलं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. जर आवडलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके. आणि लक्षात ठेवा की आपण 2 नवीन बॅचेस सुरू केलेल्या आहे. एक राज्यसेवेची बॅच आहे, ठीक आहे, स्वराज नावाची. या बॅचला एनरोल करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे, तुम्ही मला फक्त मेसेज करा. तुम्हाला EMI मध्ये ॲडमिशन घेता येणार आहे. थोडी फीज भरून तुम्ही ही जी ॲडमिशन आहे ती तुमची पक्की करू शकता. ओके. या नंबरवर मला मेसेज करा. आणि तुम्हाला बुक्स मिळणार आहे, प्रॉपर गायडन्स मिळणार आहे, PDF फॉर्मॅटमध्ये नोट्स मिळणार आहे. ठीक आहे, मेंटरशिप प्रोग्राम मिळणार आहे. आणि एक नवीन बॅच कंबाईनला सुरू केली आपण. ठीक आहे, तर ही जी बॅच आहे या बॅचमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळेल, नोट्स मिळेल. ठीक आहे, त्यानंतर लाईव्ह क्लासेस मिळेल. लाईव्ह क्लासेस नाही करू शकला तर तुम्ही तुमच्या वेळेवर या सगळ्या क्लासेसच्या ज्या रेकॉर्डिंग आहे त्या रेकॉर्डिंग तुम्ही करू शकता. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आपल्याकडे आहे, तुम्ही याला एनरोल करू शकता. एनरोल करायचं असेल तर आपल्या मोबाईल नंबरवर नक्की मेसेज करा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर.